आरोग्य केंद्र आहे. कुठलं व्हिडिओ का प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आलं लक्षात. तर आपल्या शासनाकडं वेगवेगळ्या दर्जाचे हॉस्पिटल असतात. प्रथम उपचार आपल्याला समजा थंडी वाजत आली, ताप आला किंवा तुम्हाला 2-4 दिवस खोकला येतोय किंवा आता मध्ये डोळ्याची साथ आली, बरोबर, तुमच्याकडे डोळे आले होते ना. हां, मग अशा किरकोळ आजारासाठी आपल्याकडं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण जातो, बरोबर. प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर डॉक्टर गेल्यानंतर आपल्याला तपासणी करायला सांगतात रक्ताची. आपल्याकडे इथं काय होतं तपासणी? मलेरिया माहिती आहे का? मलेरिया, चिकनगुनिया, डेंगू, लेप्टो हे कशामुळे होतात आजार? कशामुळे? डासांमुळे. म्हणजे डासांमुळे होणारे जे काही आजार आहे त्यासाठी सर्व तपासणी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात होतात. हां, कुठल्या? मलेरिया, डेंगू, काय, चिकनगुनिया, लेप्टो हे सगळे कशाने होतात? डासामुळे. आता दुसरे आजार घ्या. आता समजा तुमचं 2, 4, 5, 6, 7 दिवस झाले ताप थांबत नाही, मग आपण काय करतो? टायफॉईडची तपासणी करतो. हां, टायफॉईड माहिती आहे का? हां, जास्त दिवस ताप राहिला 100 डिग्री, त्याच्या 102, 104, एकदम तो कन्व्हर्जन, कधी कधी चक्कर येऊन पेशंट पडतो, बरोबर. त्यावेळेस आपण काय करतो? डॉक्टर लिहून देतात याची टायफॉईडची तपासणी करा, बरोबर. एक तर रक्त आम्ही तपासलं, त्याच्यातून टायफॉईड निदान झालं की मग आपण त्याला सलाईन वगैरे ट्रीटमेंट, मग आपण प्राथमिक उपचार केंद्र किंवा नाही झालं तर आपण पुढे पाठवतो तालुका जिल्ह्याला वगैरे. आलं लक्षात. ही झाली टायफॉईडची तपासणी. आता अजून आपल्याकडं गरोदर माता येतात वेगवेगळ्या. आता आपल्या जो कार्यक्षेत्र आहे म्हणजे आपला एरिया आहे तिथं 25 ते 30 गावं आणि 70-72 पाडे, छोटे छोटे पाडे. पूर्ण क्षेत्रातले, पूर्ण कार्यक्षेत्रातून महिला आपल्याकडे येतात, गरोदर महिला. हां, त्यांची आपण काय काय तपासणी करतो? तर त्यांचं हिमोग्लोबिन तपासलं जातं. रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिन. तर ते महिलांमध्ये किती